10 दिवसाच्या मुक्कामानंतर आज बाप्पाचं विसर्जन केलं जाणार आहे। नागपूरचा मानाचा गणपती अशी मान्यता असलेला नागपूरचा राजा याची देखील आरती संपन्न झालेली। अगदी थोड्याच वेळात ढोल ताशांच्या गजरात नागपूरचा हा राजा मार्गस्थ होणार आहे। शहरातून भव्य मिरवणूक काढत संध्याकाळी कोराडीतील तलावात विधिवत पूजा अर्चा करत नागपूरच्या राजाचं विसर्जन केलं जाणार आहे। मिरवणुकीला कोणताही गालबोट लागू नये याकरता आता तगडा पोलीस बंदोबस्त देखील तैनात ठेवण्यात आलेला आहे। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी नागपूरचा मानाचा गणपती असलेला नागपूरचा राजा जो आहे तो मार्गस्थ झालेला आहे। पाहू शकतो की मोठ्या उत्साहामध्ये जे आहे ते गणेश भक्त या भव्य अशा मिरवणुकीमध्ये सहभाग झालेला आहे। महिला भगिनी जे आहे ते या ठिकाणी फुगडी खेळत जे आहे ते या मिरवणुकीमध्ये जे आहे ते या ठिकाणी एकूणच सहभाग झालेला आहे। पाहू शकतो की मोठा उत्साह गणेश भक्तांमध्ये या ठिकाणी। आता नागपूरचा राजा जो आहे तो मार्गस्थ झाला। सायंकाळी कोराडी येथील तलावामध्ये जे आहे ते या ठिकाणी नागपूरच्या राजाचं विसर्जन केलं जाणार आहे। मात्र त्यापूर्वी जर बघितलं तर मोठा उत्साह जो आहे तो या ठिकाणी गणेश भक्तांमध्ये दिसून येत आहे। महिला भगिनी फुगडी खेळताना या ठिकाणी दिसून येत आहे आणि नागपूरच्या राजाचं जे आहे ते मानाचा गणपती म्हणून जे आहे ते या ठिकाणी मान्यता आहे। त्यामुळे नागपूरच नव्हे तर विदर्भातून जे आहे ते गणेश भक्त 10 दिवस नागपूरच्या राजाची दर्शनासाठी जे आहे ते या ठिकाणी येत असतात। मात्र आज अखेरचा निरोप जे आहे ते नागपूरच्या राजाला देण्यासाठी गणेश भक्त या ठिकाणी आलेले आहे। महिला भगिनी गणपती बाप्पा मोरया करत या ठिकाणी पाहू शकतो की मोठा उत्साह त्यांच्यामध्ये। आपण काही महिला भगिनीशी या ठिकाणी बोलण्याचा या ठिकाणी प्रयत्न करूया। आपण ताई काय सांगाल ताई, आज अखेरचा बाप्पाला निरोप देता काय होतं? सुख समृद्धि यश धन एवं कीर्ति इसकी हम लोग आशा रखते हैं और भगवान को विदा करते वक्त हमें बड़ा ही आनंद हो रहा है कि वो अगले साल पुनः हमसे आके मिलेंगे और हमें आशीर्वाद प्रदान करेंगे। नागपूरचा राजा जो आहे तो या ठिकाणी जी काही इच्छा बाप्पाजवळ मागितली जाते ती पूर्ण होते अशा पद्धतीचं श्रद्धा जी आहे ते भक्तांची आहे। मात्र आज नागपूरच्या राजाचा जो आहे तो अखेरचा निरोप आहे आणि मोठ्या हर्ष उल्हासामध्ये गणेश भक्त जे आहे ते या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहे। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।